शरद पवार भाकरी फिरवणार. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव म्हणजे अनुभवी नेतृत्व, रणनीती आणि राजकीय प्रज्ञेचे प्रतीक. गेल्या 6 दशकांपासून त्यांनी राजकारणातील प्रत्येक वळण पाहिले, संकटांवर मात केली आणि प्रत्येक वेळी नव्या पद्धतीचं पाऊल उचललं. आज त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पार पडलेली शरद पवार गटाची बैठक म्हणजे या नव्या राजकीय मोर्चाची पूर्वतयारीच म्हणावी लागेल. या बैठकीतून केवळ रणनीती आखण्यात आली नाही, तर पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि दृष्टिकोन स्पष्ट करणारा निर्णयही घेण्यात आला. तो म्हणजे तरुणांना 50% जागांवर उमेदवारी देण्याचा. तोही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना राजकारणात संधी देणार. हा निर्णय केवळ संघटनात्मक नाही, तर तो राजकीय गणित बदलणारा आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात युवा वर्गाचं राजकारणाबद्दलचं आकर्षण वाढत असलं तरी प्रत्यक्ष सत्ता आणि जबाबदारी त्यांना क्वचितच मिळालेली आहे. पारंपरिक नेते, घराणेशाही आणि स्थानिक गटबाजी यामुळे नवीन चेहरे पुढे येऊ शकले नाहीत. पण शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय या सगळ्या पद्धतींना एक मोठं आव्हान आहे. राजकारणात नव्या रक्ताला संधी मिळाली पाहिजे. पक्षाची ओळख केवळ वारसांवर आधारित राहता कामा नये, अशी भूमिका त्यांनी याआधी अनेकदा मांडलेली होती. आता त्यांनी तीच गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणलेली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. ही यादीच दर्शवते की पवारांनी पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंतच्या संपूर्ण प्रदेशाला या निर्णयात सामावून घेतलेला आहे. म्हणजेच हा निर्णय एखाद्या ठराविक जिल्हा किंवा भागापुरता मर्यादित नसून राज्यभर तरुणांची नवीन फळी उभारण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नामागे केवळ निवडणुकीचा हिशोब नाही, तर पक्षाला दीर्घकालीन ताकद मिळवून देण्याचं धोरण आहे. राजकारणात शरद पवार यांची वेळ साधण्याची क्षमता सर्व परिचित आहे. ते कधी काय करावं आणि कोणत्या क्षणी कोणता पत्ता टाकावा हे त्यांना चपकल कळतं. आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले आहेत आणि अजित पवार यांच्या गटाने सत्तेची बाजू धरलेली आहे, त्यावेळी शरद पवारांनी आपली ताकद नव्या घडामोडींनी दाखवण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. ते निवडणुकीच्या आधीच नव्या चेहऱ्यांवर भर देऊन एक वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत. भाकरी फिरवणं या म्हणीप्रमाणेच पवार आता आपल्या राजकीय भाकरीची बाजू बदलत आहेत. अनुभवाच्या आचेवर ताजं पीठ टाकत आहेत. त्यांचा हा निर्णय राजकीय दृष्ट्या 2 स्तरांवर परिणाम करेल. एक म्हणजे पक्षाच्या अंतर्गत घटनात्मक बदल घडवेल आणि दुसरं म्हणजे इतर पक्षांना युवा संधीच्या बाबतीत दबावाखाली आणेल. कारण महाराष्ट्रात आज भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांमध्येही तरुण नेतृत्व मागे पडलेलं दिसतं. काही मोजकीच नावं पुढे आली आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी शरद पवार गट जर प्रत्यक्षात 50% तरुणांना उमेदवारी देतो, तर त्याचा संदेश समाजात स्पष्ट जाईल की हा पक्ष केवळ भूतकाळावर जगत नाही, तर भविष्याकडे पाहतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेशी संपर्क साधण्याचं माध्यम आहे. गाव पातळीपासून शहरातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांपर्यंत या निवडणुका लोकांना थेट निर्णय प्रक्रियेत आणतात. त्यामुळे याच पातळीवर तरुणांना पुढे आणणं म्हणजे नव्या पिढीचं नेतृत्व घडवणं होय. पवारांनी या स्तरावरून काम सुरू केल्याने पुढच्या दशकात राष्ट्रवादीच्या नव्या पिढीचा पाया मजबूत होऊ शकतो. बैठकीत झालेल्या चर्चेचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी महाविकास आघाडीतील युतीबाबतचा विचार. शरद पवार हे नेहमीच व्यावहारिक राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. विचारसरणी महत्त्वाची असली तरी सत्तेत असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हे त्यांचं तत्व आजही तसंच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कुठे, कशी आणि कोणासोबत युती करायची याचा आराखडा त्यांनी आघाडीच्या नेत्यांबरोबर ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिघांनाही या निवडणुकांमधून संघटनात्मक पुनर्बांधणीची संधी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं वक्तृत्व आणि निर्णय क्षमता पुन्हा एकदा केंद्रस्थानी येते. वयाच्या 85व्या वर्षीही ते अजूनही पक्षाच्या बैठकींना हजेरी लावतात, कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आणि प्रत्येक बैठकीत स्पष्ट दिशा देतात. जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या, हे त्यांचं वाक्य म्हणजे एक प्रकारे नवा आदेशच आहे. त्यांनी अनुभवाच्या गाड्यातून हा निर्णय घेतलेला आहे. कारण त्यांना माहीत आहे की पक्षाला टिकवायचं असेल तर तरुण रक्त हवं.
राजकारणात तरुण हा शब्द केवळ वयाने कमी असलेल्यांसाठीच वापरला जात नाही, तर नव्या विचारांनी काम करणाऱ्यांसाठी वापरला जातो। आजच्या काळात डिजिटल माध्यम, सोशल मीडिया, स्थानिक समस्या, शिक्षण, रोजगार आणि विकास या सगळ्यांबाबत नवा दृष्टिकोन आवश्यक आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील मतदार तरुण आहेत आणि तो जुने आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही। या मतदाराला भिडण्यासाठी तरुण उमेदवारच जास्त सक्षम ठरतात। शरद पवार यांनी याच वास्तवाची दखल घेतलेली आहे। या निर्णयामागे राजकीय गणितही सूक्ष्मपणे लपलेलं आहे। राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवारांच्या गटाकडे सत्ता आहे, पण पवारांच्या गटाकडे नैतिक आणि भावनिक बाजू आहे। मात्र केवळ भावना निवडणुका जिंकून आणत नाहीत, त्यासाठी कार्यकर्त्यांचा जोश, संघटन शक्ती आणि नव्या पिढीचा सहभाग आवश्यक असतो। त्यामुळेच पवारांनी हा मोठा पत्ता टाकलेला आहे। तरुणांना उमेदवारी देऊन ते पक्षात नवीन ऊर्जा आणू इच्छितात। तसेच अजित पवारांच्या संघटनात्मक वर्चस्वाला आव्हानही देऊ पाहत आहेत। पवारांचा हा निर्णय एक प्रकारे त्यांच्या राजकीय पुनरागमनासाठी नवी पायरी आहे। काही महिन्यांपूर्वी अनेकांनी त्यांना राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचं गृहीत धरलेलं होतं, पण त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं की मैदानात उतरून मी थांबलेलो नाही आणि थांबणारही नाही। हे त्यांचं निखळ आत्मविश्वासाचं प्रतीक आहे। आता ते स्थानिक स्तरावर पक्ष पुनर्जीवित करण्यासाठी कामाला लागले आहेत। राजकारणात भाकरी फिरवणं म्हणजेच वेळेनुसार धोरण बदलणं, परिस्थितीनुसार निर्णय घेणं। शरद पवारांनी हे कलेचं शास्त्र आत्मसात केलेलं आहे। ते जेव्हा पाहतात की राजकीय आचेवर एक बाजू जास्त भाजलेली आहे, तेव्हा ते भाकरी उलटवतात, म्हणजेच राजकीय दिशा बदलतात, पण उद्दिष्ट कायम ठेवतात। आजही ते तेच करत आहेत। अनुभवाच्या ज्वालेवर नव्या पिढीचं पीठ टाकत आहेत आणि ही भाकरी पुढच्या दशकात पक्षाला पोचणारी ठरण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमीच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा पाया ठरतात। या निवडणुकांमध्ये पक्षाची गती, संघटन आणि जनाधार याची चाचणी होते। त्यामुळे पवारांनी आधीच तयारी सुरू केलेली आहे। ज्यांच्याकडे राजकीय पार्श्वभूमी नाही अशांना संधी द्या, हे वाक्य एक राजकीय क्रांतीची सुरुवात ठरू शकतं। कारण महाराष्ट्राचं राजकारण अजूनही बहुतांश ठिकाणी घराणेशाहीने व्यापलेलं आहे। या पार्श्वभूमीवर एखाद्या सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी देणं म्हणजे पवारांचा सामाजिक संदेशही आहे की नेतृत्व फक्त वारशाने मिळत नाही, तर ते कृतीतून निर्माण होतं। पवारांची ही नव्या पिढीवरील गुंतवणूक राजकारणात कितपत फळ देईल हे येणाऱ्या काळात कळेल। पण एवढं नक्की की त्यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय कौशल्य दाखवलेलं आहे। जेव्हा सगळ्यांना वाटतं की पवार शांत बसले आहेत, तेव्हा ते काहीतरी असं करतात की जे सगळ्यांचं लक्ष खेचलं जातं। यावेळी त्यांनी भाकरी फिरवली आहे, पण ती केवळ पक्षासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्वाद आणण्यासाठी। राजकारणात वेळोवेळी बदल घडवणं हेच नेतृत्वाचं लक्षण असतं। शरद पवार यांनी ते पुन्हा सिद्ध केलं आहे की ते अजूनही शिकवतात की सत्ता ही स्थिर गोष्ट नसते, ती सतत फिरणारी भाकरी असते आणि ती योग्य ठिकाणी उलटवता आली तरच ती भाजून तयार होते। आज पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की भाकरी फिरवायची कला त्यांच्या हातात आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या या नव्या प्रयोगाकडे उत्सुकतेने पाहत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।